टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकलाय त्या संदर्भातल्या बातम्या। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख, अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठीच। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका योग्य, उमेदवार अगदी थोड्या फरकानं हरले। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, हा पराभव मी मानत नाही, आम्ही चांगल्या प्रकारे लढलो। राऊतांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत भाजप आणि शिंदेंना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यात, तर शिंदेच्या शिवसेनेला फक्त 29 जागा। मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडनं सुरुंग। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी, काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। मनपा निवडणुकीत महायुतीला महाविजय। मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार। मुंबईच्या 25 महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेत विरोधकांची संख्या देखील कमी नाही, आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत। संजय राऊतांचा हल्लाबोल, शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपचा महापौर झाला नसता, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील, तुम्ही दिलेलं प्रेम, साथ कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी। मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही। राज ठाकरेंपाठोपाठ अमित ठाकरेंची देखील फेसबुक पोस्ट। अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली। बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा। 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार। बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। भाजप आणि शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला। संजय राऊतांची टीका, भाजपला मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही, सत्ता नसली तरी आम्ही लढाई सोडणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। आता पालिका निकालानंतरची समीकरणं नेमकी काय असणार या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेनं अपेक्षाने निवडून दिलंय, पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना। ठाणे महापालिकेत सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एकहाती वर्चस्व। शिंदेंच्या शिवसेनेला 55, भाजपला 25, पवारांच्या राष्ट्रवादीला 11 तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा। काँग्रेस आणि अजित पवारांचा सुपडा साफ। मुंबईत विजयी उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। लालबाग परळ परिसरातील विजयी उमेदवारांचा मातोश्रीवरती पेढे वाटून जल्लोष। एमआयएमचे नगरसेवक लोकशाही मार्गाने निवडून आले। एमआयएमच्या विजयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्यातील 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे एकूण 95 उमेदवार विजयी, तर मुंबई महापालिकेत एमआयएमचे 8 उमेदवार विजयी। सोलापूर महापालिकेत भाजपचा 87 जागांवरती विजय, काँग्रेसनं केवळ 2 जागाच मिळवल्या। एमआयएमचा 8 जागांवरती विजय, हा प्रणिती शिंदेंच्या राजकारणाचा शेवट। जयकुमार गोरेंची टीका, तर विरोधी पक्षाची अवस्था दयनीय, एमआयएम विरोधी पक्षाच्या बाकावर बसेल, जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवरती निशाणा। नाशिकचा गड राखण्यात भाजपला यश। नाशिक महापालिकेत भाजपचे 76 तर शिवसेनेचे 29 उमेदवार विजयी। एकेकाळी महापौर असलेल्या नाशिकात मनसेला अवघी 1 जागा। मुंबई महानगरपालिकेवरती भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची सत्ता आल्यानंतर संतोष धुरी यांच्याकडनं जल्लोष। दादरच्या शिवाजी पार्क कट्ट्यावरती मित्रमंडळींना पेढे वाटत विजयाचा आनंद साजरा। उद्धव ठाकरेंनी मनसेचा फक्त वापर करून घेतला, आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार। भाजप पदाधिकारी संतोष धुरींचा ठाकरेंच्या सेनेसोबतच मनसेवर निशाणा। मुंबईच्या मानखुर्द विभागात लोकरे दाम्पत्याला एकीकडे विजय तर दुसरीकडे पराभव। प्रभाग क्रमांक 141 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विठ्ठल लोकरे विजयी, तर प्रभाग क्रमांक 142 मधनं विठ्ठल लोकरे यांच्या पत्नी सुनंदा लोकरे यांचा पराभव। लोकरे यांचा 141 मधनं तब्बल 6व्यांदा विजय।